नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला अनुकंपाची नोकरी हवी असेल आणि जर तुम्हाला तिसरं अपत्य असेल तर अशा परिस्थितीत माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सर्किट बेंच कोल्हापूर यांनी अनुकंपासाठी विना अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना तिसरं अपत्याची अट लागू होईल किंवा नाही या संदर्भात कायदेशीर स्पष्टीकरण दिलेले आहे. या बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र शासनाने लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तिसरं अपत्याची अट लागू केली. या संदर्भात 28 मार्च 2005 ची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 31 डिसेंबर 2001 नंतर जर सरकारी कर्मचाऱ्यांना तिसरं अपत्य असेल तर अशा कर्मचाऱ्यांना अपात्र करण्यात येतं किंवा 28 मार्च 2005 पूर्वी जर त्यांना एखाद्या वेळेस तिसरं अपत्य असेल तर त्यांना नोकरी देताना या गोष्टीची काळजीही घ्यावी लागते. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर यांनी नुकतंच जजमेंट असं दिलं. या प्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊया. या प्रकरणामध्ये अर्जदार हा विना अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्याचा मुलगा होता आणि त्याचे वडील वारल्यानंतर त्याने अनुकंपा नोकरी मिळण्यासाठी अर्ज या संबंधित शिक्षण संस्थेमध्ये सादर केल्यानंतर त्या शिक्षण संस्थेने त्यांना 3 महिन्यासाठी त्यांना नोकरीही दिली. परंतु यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी यांची शिफारस लागते आणि यांची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी मात्र शिक्षणाधिकारी यांनी नाकारली. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की 28 मार्च 2001 च्या अधिसूचनेनुसार आणि 21 सप्टेंबर 2017 शासन निर्णयानुसार ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना दिवंगत ज्या वेळेस ते झाले त्या दिवशी जर त्यांना तिसरं अपत्य असेल आणि त्यांच्यामध्ये स्मॉल कुटुंब जर नसेल, लहान कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय, पती पत्नी, एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा 2 मुलं अशी व्याख्या ही लहान कुटुंबाची करण्यात आली त्या 28 मार्च 2001 च्या अधिसूचनेप्रमाणे. परंतु या प्रकरणामध्ये अर्जदाराला 2 भाऊ आणि 1 बहीण म्हणजे तिसरं अपत्य हे 31 डिसेंबर 2001 नंतर जन्माला आलेले असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला अनुकंपाची नोकरीही नाकारली. त्यामुळे त्या अर्जदाराने माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी रिट याचिका दाखल केली. त्या रिट याचिकेमध्ये संबंधित शिक्षण विभागाने आणि शिक्षणाधिकारी यांनी अशी भूमिका मांडली की 28 मार्च 2001 च्या अधिसूचनेनुसार आणि 21 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार अनुकंपासाठी सदरचा पिटिशनर हा पात्र ठरत नाही, कारण यांना तिसरं अपत्य हे 31 डिसेंबर 2001 नंतर जन्माला आलेलं आहे. परंतु या संदर्भात पिटिशनर यांच्या विद्वान वकिलांनी अशी भूमिका मांडली की त्या संदर्भात अर्जदार यांनी या अगोदरच शिक्षण विभागाला एक माहिती अधिकाराखाली एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला होता की विना अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना तिसरं अपत्याची अट लागू होते किंवा नाही. तर त्याला उत्तर देताना महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभागाने असं उत्तर दिलेलं होतं की 28 मार्च 2001 च्या अधिसूचनेमध्ये या स्वरूपाची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्यामुळे या स्वरूपाची अट ही विना अनुदानित शिक्षणातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना अट ही लागू होत नाही. तर याचा आधार घेऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर यांनी असं जजमेंट दिलं की ज्यावेळेस संबंधित महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग असं उत्तर देत असेल तर त्यावेळेस अर्जदाराला अनुकंपाची नोकरी नाकारणे हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखं होईल आणि त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी केलेली जी काही ऑर्डर होती ती क्वॅश आणि सेट असाइड करण्यात आली, म्हणजे तो आदेश रद्द करण्यात आला आणि त्या अर्जदाराला अनुकंपाची नोकरीही देऊ करण्यात आली. मित्रांनो, बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती उद्भवते की तिसरं अपत्य असलं म्हणजे ते कर्मचारी
किंवा त्यांचे जे वारस असतात ते खूपच बिकट परिस्थितीत सापडतात, कारण की त्यांच्या कुटुंबातील करता कमविता व्यक्ती हा मयत झाल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीचं फार मोठं ओझं हे निर्माण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिसऱ्या अपत्यामुळे जर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांना नोकरी नाकारली गेली तर अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबावर फार मोठ्या स्वरूपात उपासमारीची वेळ ही निर्माण होते. परंतु अशा या सामाजिक निर्णयानुसार अनेक लोकांना या जजमेंटचा फायदा होऊ शकतो. या जजमेंटमध्ये असं सांगण्यात आलं की 28 मार्च 2001 ची जी अधिसूचना आहे ती फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे आणि ज्या शाळेतील कर्मचाऱ्यांना एड करण्यात आलेली आहे, म्हणजे अर्थसहाय्य पुरवण्यात येत असेल शासनाकडनं, तर अशा शाळेतील कर्मचाऱ्यांना मात्र मग ते शिक्षक असतील, पिऊन असतील, क्लर्क असतील किंवा त्या शाळेतील कोणतेही कर्मचारी असतील, तर अशा कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्याची अट ही अनुकंपासाठी लागू होणार नाही. तर असा हा ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी या संदर्भात दिला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा आणि अशाच नवनवीन कायदेशीर अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.